नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आता आपण मकाच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि मकाच्या प्लॉटमध्ये उभा असताना मका हे बघायला गेलं तर एक गुरांच्या चाऱ्यासाठी पीक घेतलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्पादनासाठी जे आपण मकाचं उत्पादन घेतो दाण्यांचं, त्याच्यासाठी म्हणजे असं दोन प्रकारे मकाचं त्या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं. मग आत्ता जर उन्हाळ्यामध्ये बघायला गेलं तर एक गुरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी मका त्या ठिकाणी घेतली जाते. मग त्याच्यामध्ये ॲडव्हान्टा असेल, गंगा कावेरी असेल, यांसारख्या वेगवेगळ्या व्हरायटी त्या ठिकाणी शेतकरी घेत असतात. आणि एक तुम्ही मागच्या जर 4-5 वर्षामध्ये बघायला गेलं तर मका फक्त पेरायचे आणि दोन त्याला डोस टाकले, समजा युरिया असेल, 10-20 असेल, यांसारखे 2 डोस टाकले की त्या ठिकाणी मका काढा येत होती. पण आत्ताच्या काळामध्ये बघायला गेलं तर तसं होताना दिसत नाही, कारण मकाचं क्षेत्र वारंवार वाढलं आणि शेतकऱ्यांकडून काय झालं, एका जमिनीमध्ये कंटिन्युअसली मका गुरांसाठी घेऊन त्या ठिकाणी मकाचं त्याच्यामध्ये कीटक असतील किंवा जे रोग असतील त्यांची त्या ठिकाणी जे जीवनचक्र आहे ते तुटलं नाही किंवा ते कंटिन्युअसली चालू राहिलं आणि त्याच्यानंतरनं हे काय आपल्याला त्या ठिकाणी दुष्परिणाम बघायला मिळत असते. तर आता मकामध्ये बघायला गेलं तर प्रामुख्याने मका पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांचं कसं असतं, एक खुरपणी किंवा कोळपणी जे पहिले करत होते आता पूर्णपणे बंद झालं आहे, कारण मजुरांचा खर्च असेल तोही परवडत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय करतात तर शेतकरी एक मका पेरल्यानंतर पहिले जेव्हा पाणी देतो तेव्हा आपण 18 इंची जर फवारणी घेतली तर त्या ठिकाणी तण व्यवस्थापन बऱ्यापैकी जे बी असतं तणाचं ते त्या ठिकाणी मारण्यास मदत होते किंवा तण येत नसतं. त्याच्यामुळे 18 इंची जर तुम्ही फवारणी घेतली मका पेरल्यानंतर पहिल्या पाण्यात दिल्यानंतर मका उगवायच्या आधी, त्याला आपण प्री इमर्जन्स म्हणतो, तर ते जर तुम्ही औषध घेतलं 18 इंच तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी तण नियंत्रण होतं. मग मका उगवून आल्यानंतर जेव्हा मका तुमची एक 4 ते 5 पानावरती येते तेव्हा कुठं जर छोटे तण दिसायला लागतं आणि तण दिसत असताना मग त्या ठिकाणी जर तुम्ही फवारणी घेतली, टेंजरसारखा असेल किंवा लॉडीस असेल, यांसारख्या जर फवारण्या घेतल्या तर त्या ठिकाणी तण व्यवस्थापन होतं. पण शेतकरी मित्रांनो बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही बघताय आता तर मकामध्ये आळी पडत आहे किंवा शेतकरी बऱ्यापैकी सगळीकडे तो त्रास आहे आळीचा. तर तुम्ही आता इथं बघू शकताय की हे पानं जर बघायला गेलं तुम्ही तर तुम्हाला ही पान दिसतंय की बघा, ही असं आळीनं पान खातंय किंवा मग पान खाणारी आळी त्याला आपण म्हणू. तर मग याचा प्रादुर्भाव होतोय. तर मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपली मका जेव्हा 5 ते 6 पानावरती असते तेव्हा कुठंतरी चालू होतं ती पान खाण्यासाठी आळी. तर मग जेव्हा आळी पान खात असते तर तेव्हा काय केलं पाहिजे तर त्याच्यासाठी मग तुम्ही एक भारीतली औषधं, मग त्यासाठी डेलिकेट असेल, त्या ठिकाणी दुसरं तुमचं कोराजन असेल, यांसारखी जर त्या ठिकाणी जर तुम्ही फवारणी घेतल्या किंवा इमामेक्टिन बेंझोएट असेल, यांसारख्या जर फवारणी घेतल्या तर बऱ्यापैकी आळी नियंत्रण होऊ शकते. आता डेलिकेट आणि कोराजन सारखी जर फवारणी एक जर घेतली तर एका फवारणीमध्ये आपली पूर्ण त्या ठिकाणी मका निघून जात असते. शेतकरी मित्रांनो तुम्ही जर बघताय तर हे जर पूर्ण जर असं जर कंटिन्युअसली जर होत राहिलं तर मग मकाचं आपल्या काही पोत सुधारत नाही किंवा मका त्या ठिकाणी सुधारत नाही. आणि जर पान जर खाल्ली तर मग त्या ठिकाणी आपलं नुकसान त्या ठिकाणी होत असते. दुसरी गोष्ट म्हणजे मग मकाला काय लागतंय तर मकाला सगळ्यात डिफिशियन्सी असते तर ते म्हणजे 2 इलेमेंट ते झिंक आणि फेरस, या 2 घटकांची त्या ठिकाणी डिफिशियन्सी असते. सगळ्यात सोपं तुम्हाला सांगतो मकामध्ये काय करायचं तर जेव्हा आपण पहिली फवारणी घेतो 18 इंची पहिली तणनाशकाची फवारणी घेत असेल किंवा जेव्हा आपण 15 ते 17 दिवसाच्या दरम्यान जेव्हा दुसरी फवारणी घेतो टेंजरची असेल किंवा लॉडीची असेल तणनाशिका, तर त्याच्यासोबत जर तुम्ही कोराजनसारखं किंवा डेलिकेटसारखं किंवा इमामेक्टिन बेंझोएटसारखं जर त्या ठिकाणी कीटकनाशक जर घेतलं तर त्या ठिकाणी आळीचा बंदोबस्त होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर 19-19 NPK 19-19 असतं त्याची जर फवारणी त्याच्यासोबत घेतली तर मकाची जी पान आहे किंवा त्याची जी वाढ आहे ती फास्ट जोमाने होत असते आणि मका लवकर काढणीला येत असते. जी 3 महिन्याची मका आहे ती आपण 2.5 महिन्यामध्ये गुरांच्या चाऱ्यासाठी चालू करू शकतो. एवढं त्या ठिकाणी त्याची फास्ट वाढ होत असते. मग मकामध्ये दुसरी डिफिशियन्सी कोणती असते तर मकामध्ये फेरस आणि झिंकची डिफिशियन्सी असते. मग तुम्ही जर फवारणीसोबत जर फेरस आणि झिंक जर घेतलं, तुम्ही जरी 30-30 ग्रॅम जरी एका पंपासाठी जर त्याचं प्रमाण घेतलं तर त्या ठिकाणी तुम्हाला अत्यंत उत्तम आणि कुठेही पिवळेपणा दिसणार नाही किंवा हिरवीगार मका चांगली चाऱ्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते आणि जास्त त्या ठिकाणी मिळू शकते मकाचं उत्पादन. तर एवढं जरी केलं मकामध्ये तरी त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण मकाचं व्यवस्थापन असेल किंवा त्या ठिकाणी उत्पादन असेल हे त्या ठिकाणी चांगलं होण्यास मदत होईल. आणि जेव्हा आपण दुसरं पाणी देत असतो तेव्हा जर 10-26 सारखं असेल किंवा 18-46 सारखं असेल किंवा 12-32-16 सारखं जर खत जर तुम्ही जर टाकलं तरी त्या ठिकाणी चांगलं मकाचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.